मित्रांनो, तुम्ही मुळामध्ये कुणाचे समर्थक आहात? कोणाचे आहात? महायुतीचे आहात? आता महायुती म्हणजे तुम्ही राज ठाकरेंना धरणार आहात त्याच्यामध्ये का नाही धरणार आहात? कारण राज ठाकरे यांच्या दोन परस्पर विरोधी मूव्ज मला दिसल्या. एक म्हणजे त्यांनी एका भाषणात असं सांगितलं की लोकसभा निवडणूक संपली, आमचा पाठिंबा मोदींना होता, मोदींचा आता विजय झालेला आहे, ते सत्तेवर येत आहेत, त्यामुळे आमचा पाठिंबाही संपला, आमचा पाठिंबाही संपला, आमचा पाठिंबाही संपला. म्हणजे त्यांनी महायुतीला पाठिंबा दिलाच नव्हता. महायुतीवाले चिट्ट्याला जात होते, आमच्या महायुती बरोबर आहेत, आमच्या महायुती बरोबर आहे. ते कधीच महायुती बरोबर नव्हते, ते मोदींबरोबर होते. इट वॉज व्हेरी क्लिअर. निसंदिग्धपणे त्यांनी सांगितलेलं होतं की मी मोदींना पाठिंबा देतोय, मी फडणवीसांना, शिंदेना, अजितदादांना, महायुतीला महाराष्ट्रातल्या पाठिंबा देत नाहीये. पण नाईलाजाने मोदींचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्रामध्ये महायुतीचे उमेदवार असल्यामुळे नाईलाजाने पर्याय नाही म्हणून मोदी आले पाहिजेत म्हणून मोदींना पाठिंबा दिलाय, म्हणून महायुतीच्या उमेदवारांना मतं द्या, त्यांच्याकरता काम करा, जमेल तसं, जमेल तेवढं. फार जीव लावू नका, फार प्राणपणाला वगैरे लावून करायचं नाही आपलं. दिसलं पाहिजे, कुछ शोबाजी करो, जिगरबाजी मत करो, हा त्यांचा मेसेजच होता. त्यांनी स्वतः सुद्धा एक राणे मित्र आहेत पर्सनली, त्यांचा भाजपत ते नसते आणि महाआघाडीत असते तरी गेले असते. राणे मित्र आहेत त्यांचे. आणि बाकी फॉर्मल काय 2-4 सभा घ्यायच्या त्या घेतल्या. आमच्या कळव्यातल्या सभेत तर घेऊन, हे मला माहिती नव्हतं मित्रांनो, तुम्हाला सांगण्यासारखी गोष्ट आहे की मला असं वाटत होतं की जितेंद्र आव्हाड थोडा अलिप्त राहिला. त्यांनीच मला सांगितलं होतं, त्यांनी पक्षाशी काय द्रोह केला वगैरे काय म्हणायचं त्यांना म्हणू दे, पण तो मला जे बोलला ते खोटं बोलला याचा अर्थ. तो मला म्हणाला की तुझ्या लक्षात आलं का, तुमच्या लक्षात आलं का, तो तुझ्या नाही म्हणतो, तर तुमच्या लक्षात आलं का की मी मुंबईमध्ये कुठेही काही ऍक्टिव्हिटी करत नाहीये, मुसलमानांमध्ये काही मेसेज देत नाही. अरे पण मुंब्रा आणि कौसा आणि तो जो मुसलमान एरिया आहे तिथे आपल्या एकनाथ शिंदेच्या मुलाला श्रीकांतला 63,000चा डेफिसिट आहे. वैशाली दरेकर कोण माहित नाही कुणाला, कोण कुत्र ओळखत नाही तिला, तरी मुसलमानांनी तिथल्या एकूण एक मुसलमानांनी मत दिली. मशिदीतून फतवे निघाले. मला ती चुकीची माहिती मिळाली होती की मशिदीवाल्यांनी सांगितलं की त्यांनाही गंडवलं त्यांनी की आम्ही तेच म्हणून. सगळ्या मुसलमानांनी एक जात मत वैशाली दरेकर नावाच्या एका अननोन बाईला दिली. ती केवळ महाआघाडीची आहे आणि उभाठाची आहे, आणि आज ओएसी नंतर उद्धव ठाकरे हेच आपले तारणहार आहेत या भावनेतून दिली. पण म्हणजे गद्दारी झालीच ना यांच्याशी. मग जितेंद्र खोटं बोलला माझ्याशी की नाही मी अलिप्त आहे त्यामुळे मुसलमान देतील त्यांना मतं वगैरे, नाही दिली त्याने. म्हणजे परत तिथेही मुसलमानांनी एकजुटीने घात केलाच. काही ठिकाणी दलितांनी पण केला. कुठल्या मतदारसंघात कसा केला हे आता रिव्हील करून उगाच मी अडचणीत आणू शकत नाही, इच्छित नाही, पण केला त्यांनी पण. ते संविधानाच्या मुद्द्यावर केला घात. आता पंचायत अशी आहे की आगामी विधानसभा निवडणूक आज जर घेतली, आज म्हणजे असं एक काल्पनिक हायपोथेटिकल, आज काही कोणी घेत नाही, त्याला 2-3 महिने वेळ लागेल. असं टेक्निकली ती 4-5 महिन्यांनी आहे, पण दिवाळीच्या आसपास ती होणार. ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये आहे ती. म्हणजे आता जून तर चालूच आहे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, म्हणजे 4 महिने राहिले, 4-5 महिने. पण ती आपण समजा एक हायपोथेटिकल असं एक समीकरण मांडलं की आताच्या मतदानाच्या आधारे जर घेतलं जे काय झालं लोकसभेला ते, तर त्याच्यामध्ये 3 आकडे येत आहेत. एक 150 येतोय की 150 जागी महाआघाडीला मताधिक्य आहे, 150 विधानसभा मतदारसंघात. दुसरीकडे 165 आहे
आणि आणखीन 20 मतदारसंघ ते म्हणतात जिथे यांचे निवडून आलेत, म्हणजे 19 झाले त्यांचे, त्या ठिकाणी देखील त्या 19 मतदारसंघामध्ये एक एक मतदारसंघ सुद्धा असा आहे की तिथे एक 10-5 हजारांनी मुसलमानांनी कमी पडलेत, नाही तर 0. 48 जागा जिंकल्या असत्या महाआघाडीने. मुसलमान, दलित, आदिवासी, धनगर आणि आणखीन एक घटक सांगू तुम्हाला की ज्याचा उल्लेख करायला बीजेपी वाले टरकतायत, घाबरतायत, कुणबी. ऑथेंटिकली मी माहिती करून घेते, त्यात मला असं सांगितलं गेलं की कुणबी समाजाला असं वाटतंय महाराष्ट्रातल्या की ह्यांनी जी मागणी केलेली आहे मनोज जरांगेनी ती दबावाखाली मान्य केली की सगळे मराठा, सगळे सोयरे 1 कोटी मराठ्यांचे 6 कोटी किंवा 5 कोटी 4 कोटी काय असतील ते सगळे सोयरे सगळे कुणबी होणार. म्हणजे कुणब्यांचा मोठा चंक जो आहे तो वंचित होणार. मला माहित नव्हतं, मी काउंटच करत नव्हतो. मी ओबीसी मध्ये सगळे भाजप बरोबर राहिले असतील असं समजत होतो, पण कुणबी नेत्यांनीच मला सांगितलं की चुकीची समजूत आहे अनिलजी, करेक्ट युअर सेल्फ. कुणब्यांमध्ये प्रचंड भीती आहे कुणबी समाजामध्ये की हे जर आले आणि मनोज जरांगेला शरण गेले आणि जाणारच तर कुणबी करणार सगळ्यांना, ते सगळे आणि सोयरे मंजूर होणारच आहे आणि होणारच आहे, हे खरंच आहे. हे कोर्टातून मंजूर करून घेणारच आहेत. मग सगळे आणि सोयरे आले की एकाचे 5 कोटी झाले की हे जे मूळ कुणबी आहेत. मग त्यांनी सांगितलं की कुणबी समाजाला सुद्धा जी असुरक्षितता वाटते ती रिफ्लेक्ट झाली अनिलजी, ती रिफ्लेक्ट झाली आहे. त्यांनी पण मतं नाही दिलेली. अरे मग राहिलं कोण? ओबीसीतल्या काही जाती, बौद्धांव्यतिरिक्त असलेल्या काही जाती, दलितांमधल्या, मुसलमान तर सगळेच. धनगर समाज विरोधात गेला. त्या महादेव जानकरचा इतका तुडुंब पराभव झाला, त्यालाही आता धनगर नेता म्हणून काही किंमत राहिली नाही. याचं कारण धनगरांना देवेंद्र फडणवीसांनी असं सांगितलं होतं की मी सत्तेवर फक्त आलो की झालं की दिलंच 1 महिन्यात. 14 साली बोलले होते. किती देवेंद्र फडणवीसांनी पण दिलेली आश्वासनं पाळली की नाही याचा जर आराखडा चंद्रगुप्तासारखा घ्यायला लागलं तर त्यांनी पाळलेल्यापेक्षा मोडलेल्या आश्वासनांची संख्या जास्त निघते. ते जबाबदारी घेतात ते काही चूक नाहीये. त्यांना माहिती आपण किती आश्वासने दिली, किती तोडली, किती फोडली. आणि ते जो दावा करतात ना तो मान्य नाहीये मराठ्यांना की हायकोर्टात आम्ही जिंकलो का नाही. अरे हायकोर्टात जिंकलं म्हणजे काय? तुम्ही सुप्रीम कोर्टात जिंकलं का नाही हे महत्वाचं होतं. सुप्रीम कोर्टात हारलात म्हणजे हायकोर्टामध्ये मॅनेज केलं होतं तुम्ही. आरोप करतात ना की हायकोर्टात आपलं तात्पुरतं जाऊ द्या, तुम्ही जाऊ द्या, वरती जाऊ द्या, तिथे काय व्हायचं ते होईल, हे तुम्ही कशाला आमच्या याच्यात नडताय. असं काहीतरी झालं होतं, असं झालं असेल, काय सांगताय त्या हल्ली काही होतं कुठे. आणि शेवटी असं आहे, आम्हाला न्याय कुठे मिळणार होता? सुप्रीम कोर्टात. तिथे जर तुम्ही हारला असाल तर तुम्ही हायकोर्टात जिंकलं तर आम्हाला काय करायचंय? सेशन कोर्टामध्ये तुम्ही जिंकलात, काय फरक पडतो? हायकोर्टामध्ये हारलात, काय संपलं ना सगळं. सुप्रीम कोर्टात फरक पडला. फडणवीस जे श्रेय घेतात हायकोर्टात एका ब्राह्मणाने मराठ्यांना हे दिलं, ते नाही मान्य त्यांना. ते म्हणतात की दिलं म्हणजे काय, टेम्पररी आपलं फसवणूक केली आमची थोड्या दिवसाकरता, मिळालं म्हणून स्वतःच्या फेऱ्या बडवून घेतल्यात आणि सुप्रीम कोर्टात हारलात. आणि आताही काही जिंकणार आहात का तुम्ही? देताय गॅरंटी? आता मोठे म्हणताय ते. त्यामुळे मराठा समाज तर आहेच रागावलेला, चिडलेला. त्याच्याबरोबर कुणबी समाजाला पण असं वाटतं की आपलं आरक्षण हिरावणार. म्हणजे गंमत अशी की मराठ्यांना विश्वास वाटत नाही की आपल्याला कुणबी म्हणून आरक्षण मिळेल. ते साशंक आहेत की याचं काय कोर्टात काय करतात कोणाला माहिती, होतं का नाही, सगळ्यांबरोबर सोयरे येतात का नाही वगैरे.
माझी माहिती अशी आहे की सरकार शरण जाणार आहे मनोज जरांगेंना, किंवा पॅचअप करणार आहे, किंवा सेटलमेंट करणार आहे. काय म्हणायचं ते म्हणा, पण सोयरे शब्द येणार आहे, तो कोर्टाकडून मंजूर करून घेतला जाणार आहे, आणि एकाचे 5 कोटी होणार आहेत, आणि मनोज जरांगे हे काही 288 वगैरे काही उभे करणार नाहीये, आणि तो महाआघाडीऐवजी महायुतीला मदत करणार आहे. आणि हे सगळं कर्तृत्व एकनाथ शिंदेचं असणार आहे. फडणवीसांचा काही देणं घेणं नाही. फडणवीस ही हेट्स फडणवीस, आणि फडणवीस हेट्स सिंग. दोघांना एकमेकाबद्दल बिट्रेयलची भावना आहे. तर त्यामुळे आज जर तुम्हाला 165 जागी फटका बसलेला असेल विधानसभा 288 पैकी, तर कसं स्वप्न बघताय तुम्ही विधानसभेला परत येण्याचं, आणि कोणाच्या जीवावर? फडणवीसांच्या, ज्यांच्याबद्दलचा ब्राह्मण द्वेष महाराष्ट्रामध्ये आता 48 साली गांधी हत्येनंतर जितका ब्राह्मणांचा द्वेष पसरला होता, तेवढा पसरलाय. 3.5 मिनिटात महाराष्ट्रातले सगळे ब्राह्मण नष्ट करण्याची भाषा चालू आहे, आणि त्याला कोणी आक्षेप नाही घेतलेला. त्याच्यावर खटला भरलाय की नाही ते पण मला माहिती नाही. भरला असेल तर त्याचा निकाल 25 वर्षांनी लागणार असेल. मला वाटतं भरलाय. काय भरलाय का? भरलाय, पण 25 वर्ष लागतील हो. 3.5 मिनिटात ब्राह्मण नष्ट करण्याची भाषा आहे, तर ते या ब्राह्मणाला कसं काय ऍक्सेप्ट करतील? त्यामुळे जर फडणवीस पक्षाध्यक्ष असतील, उपमुख्यमंत्री असतील, काही असतील, आणि त्यांच्याकडे भाजपची सूत्र असतील, तर हा पक्ष ब्राह्मणांचा, शेठजी भटजींचा पक्ष अशी पूर्वी हे होती. आता गुजराती आणि मारवाडी याच्याबद्दल आहे. बरं, परत त्याच्यात आणखीन एक, महाराष्ट्रामध्ये आता मुंबईत आपण का हरले, त्याचं कारण माहितीये तुम्हाला ना? का नाही माहिती? नसेल तर मी सांगतो. चला, मुंबईतल्या सर्व मराठी माणसांना एक गोष्ट कन्व्हिन्स झाली, आणि त्याचं श्रेय मी उद्धवला आणि संजयला देतो, कारण बाकीचे काही कोणी बोलले नाही. त्यांनी जो प्रचार केला की महाराष्ट्र आणि मुंबईला गिळंकृत करण्याचा डाव मोदी शहांचा आहे. गुजरातच्या घशामध्ये सगळे कारखाने चालले, सगळी रोजगार चालले, सगळी एम्प्लॉयमेंट चालली. गुजरात सगळं आपलं हिरावून घेतोय. ताकाचं फुलकावणे आपल्याला आणि लोणी गुजरातला चाललाय. हा प्रचार एवढा तुडुंब यशस्वी ठरला मुंबईमध्ये. म्हणजे मी ही यादी करतोय ना, मराठा, मुसलमान, धनगर, दलित, कुणबी, आदिवासी, त्याच्यामध्ये मुंबई सारख्या ठिकाणी ठाणा का अपवाद ठरलं ते पण सांगतो तुम्हाला. या सगळ्या ठिकाणी मराठी माणूस पण विरोधात गेला. त्याला असं वाटलं हे गुजरात्यांचा पक्ष आहे, आणि ते वातावरण तयार करण्यामध्ये यांनी भाग घेतला. म्हणजे यांनी महत्वाचा लीड संजयनी आणि उद्धवनी बजावला. मी काही त्यांची बाजू घेत नाहीये, मी त्यांचा विरोधक आहे, मी समर्थक आहे मोदींचा, असा फडणवीसांचा पण चाहता आहे. पण तरी वस्तुस्थिती तुम्हाला नाही सांगितलं तर तुम्ही मला पण नावं ठेवाल ना, की अनिलजी काय आमच्याशी थापा मारता, खोटं बोलता. सांगा ना, खरं सांगा ना. आणि विश्लेषक म्हणून एक समय, की मी आता निवडणुकीचा काही प्रचार करत नाहीये, आता मी एक विश्लेषक म्हणून तुमचा विश्वासू मित्र जो तुम्हाला सत्य सांगू इच्छितो सांगतो जनरली, तो म्हणून मी तुमच्या समोर आहे. तर मी का खोटं बोलू? मुंबईतला मराठी माणूस या गुजराती विषयावर भयंकर भडकला होता. ती यामिनी जाधव जी पडली ना आणि अरविंद सावंत आला ना, याचं कारण सांगू का तुम्हाला? तिथल्या गुजरातींनी एक्झॅक्ट मतं भाजपला दिली, नाही यामिनीला दिली. तिच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप, नवऱ्याचे काय, त्या यशवंतराव जाधवने सांगितलं 9,000 कोटी मी उद्धवला दिले, तू कुठून आणले हे सांगितलं नाही, 35 घरं जप्त, हे सगळं भ्रष्टाचाराचे मुद्दे बाजूला होते हो. त्यावेळेला भ्रष्टाचार सगळ्यांनीच केलेला होता, आणि सगळ्यांच्यावर काही ना काही गुन्हे आहेत, डाग आहेत, हे आहेत, अशी स्थिती होती. पण त्याच्यामध्ये लोकांनी असं विचार केला, मुंबईच्या मराठी माणसांनी केला, मराठी माणसांनी केला, जो करतील की नाही अशी शंका होती, उद्धवला पण होती, संजयला पण होती, की आपल्यावर गुजराती समाज मुंबई काबीज करतोय, म्हणजे मुंबई वेगळी न करता मुंबई आगळी करतायत. आलं, हे संजयचं वाक्य आहे. तो मला म्हणाला, अनिल तू घे बाजू यांची, पण लक्षात ठेव, मुंबई वेगळी न करता ती आगळी, आणि आगळी का अशी करतायत, थोडा श्लेष करतोय मी त्याच्यावर, की आगळी का अशी आहे की मुंबई गुजरात्यांच्या ताब्यात गेल्यानंतर ती स्वतंत्र झाली काय, नाही झाली काय. आपले उद्योग एक तर गुजरातला द्यायचे, आणि इथे आहेत त्या उद्योगांवर ते म्हणाले मराठी माणसांचे किती उद्योग, हा तर मुद्दाम तो म्हणाला आम्ही मानतोच की इथून किती तिकडे गेले, पण किती मराठी माणसांचे उद्योग दिवाळखोरीत काढायचे आणि गुजरात्यांच्या ताब्यात द्यायचे. हा प्रकार महाराष्ट्रात चालू आहे, आणि आमचे राज्यकर्ते काही करू शकत नाहीत, त्याला बोलू पण नाही शकत.
मला असं वाटतं की मराठी माणूस जर विरोधात गेला असेल आणि मुंबईमध्ये जर ही स्थिती 5 पैकी एकच, अवघड आहे. मग तो कोण राहिलं कोण बाबा तुमच्या बाजूला? ओबीसी मधला कुणबी समाजही अस्वस्थ. आता जर निवडणूक झाली तर 165 नाही, 170-80 पर्यंत जागा महाआघाडीला मिळू शकतील बाबा, अशी स्थिती आहे. मग ही परिस्थिती अशीच राहील का बदलेल? बदलेल. ही स्थिती बदलण्याची ताकद असलेली 2 माणसं एकत्र आणा, त्या दोघांवर जबाबदारी सोपवा आणि 2 माणसं बाजूला करा. 2 माणसं एकत्र कोणती आणा? एक विनोद तावडे आणि एकनाथ शिंदे. या फडणवीसांच्या छायेखाली एकनाथ शिंदे यांना थोडस जे स्थान, मान, सन्मान आणि संधी मिळायला पाहिजे होती ते नाही मिळाली. फडणवीसांचा डॉमिनन्स आणि प्रॉमिनन्स शिंदेना नेहमीच जाचक ठरला. ते बोलत नाहीत बिचारे, ते बोलत नाहीत. तरी देखील त्यांनी 15 जागा बीजेपीकडून काढल्या, नाही तर बीजेपीवाल्यांनी याला 5वर फुटवलं असतं. अजितदादाला 5, तुम्हाला 5, त्यांचे 40, तुमचे 40. बीजेपीचेच लोक अहो बोलतात. आता काय सांगू, हे मराठी माणसाचं मी नवीन सांगितलं तुम्हाला, गुजराती याचं. बीजेपीचे किती नेते असं बोलतात, बरं झालं आमचे हे फजितवाडा झाला, आम्हालाही छान चरबी चढली होती, आम्हालाही फार मस्ती आली होती, मस्ती उतरायला पाहिजे होती, ती सगळीकडेच उतरायला पाहिजे होती, इथपासून तिथपर्यंत. त्यामुळे बरं झालं बहुमत नाही मिळालं, बरं झालं यांचे 2 पांगुळ गाडे घ्यावे लागले. अतिशयच मस्ती आली होती आणि प्रत्येकच भाजपवाला स्वतःला मोदी समजायला लागला होता. हे फडणवीस तर समजतच होते, बाकीचे पण समजायला लागले होते आपण मोदी आहोत. 400 पार, 400 पार, 400 पार, अरे आर पार गेली ना यार, काय बोलायचं तुम्हाला. पण तावड्यांना आणा तुम्ही आणि एकनाथ शिंदेना द्या स्वातंत्र्य. त्यांचा स्ट्राईक रेट तुम्ही बघितला ना, ते जरांगेला मॅनेज करू शकतात, मी सांगतो तुम्हाला. आणि याच्यामध्ये देखील ते बऱ्यापैकी हे करू शकतात. मुसलमानांना ते करतायत असं मला मुंबऱ्याला वाटलं होतं, कारण मशिदीतले काही लोकांनी त्यांना प्रॉमिस दिलं होतं, पण शेवटी ते त्यांच्या धर्मावर गेले. त्यांनी मुसलमान म्हणूनच मतं दिली, त्यांनी मतदार म्हणून मतं दिलीच नाही. त्यामुळे मुसलमान हा, बरोबर, तुम्ही थोडेच देशामधून मुसलमानांना बाहेर काढू शकतात, महाराष्ट्रातून काढू शकतात, नाही काढू शकत. त्यामुळे ते यापुढे तुमच्या आता तर सोडा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, जिल्हा पंचायता, ग्रामपंचायती याच्या निवडणुका होऊ द्या. ग्रामपंचायती सोडा, पण जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुका होऊ द्या. तुम्हाला महापालिकांच्या निवडणुकीत आत्ता जी आहे ती स्थिती राहिली आणि हे असंतुष्ट घटक असेच असंतुष्ट राहिले, तुम्हाला पूर्वीच्या काळी जसे एक 2-4 विरोधी पक्षामध्ये लोक दिसायचे, तसे महायुतीचे लोक दिसते. मुंबईत किती आहेत समजा, एक हायपोथेटिकल मुंबईला एक बघ रे किती आहेत नगरसेवक, 210, 230, 40 काय आहेत ते. ठाण्यामध्ये किती आहेत ते पण सांग मला. हो, त्याच्यामध्ये तुम्हाला 15-20 दिसतील महायुतीचे, बाकी सगळे महाआघाडीचे येतील. जर मुंबईतला मराठी माणूसच बिथरला आणि तुम्ही गुजरात्यांच्या नादी लागलाय, तर आमचे मराठी नेतेही गुजरात्यांचे पाय चेपतात, त्यांच्या आहारी आहेत म्हटलं तर नाही 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 रे राजा, नाही. कुठे? मुंबईत 166 आहेत. एनडीएचे नाही पाहिजे मला एकूण किती आहेत ते पाहिजे. 227 आहेत. आता 166 आहेत, 66 राहतील असे जर मराठी माणसं रागावलेली राहिली तर. हा गुजरातीपणाचा छाप मराठी नेत्यांवर जो पडतोय की ते शरणागत आहेत त्यांच्या पुढे, तो महागात पडतोय. मराठी माणूस अस्वस्थ आहे. ठाणे आणि कल्याण अपवाद राहायला येतं का? एकनाथ शिंदेची पुण्याई आहे इथे. केवळ एकनाथ शिंदेमुळे ह्या 2 सीट लागल्या, नाहीतर ठाण्याची तर गेल्यातच जमा होती. अख्खी राबोडी उतरली होती आणि विरोधात होती. अरे त्या आमच्या राजन विचारेंनी स्टेज बांधलं होतं, विजयाची इतकी खात्री होती त्याला, ढोल ताशे सगळं हजर होतं अक्षरशः. म्हणजे त्याला खात्री होती की इथे सगळे मुसलमान, गुजरात्यांना कंटाळलेले मराठी. हे वाक्य नवीन आहे माझं. त्यामुळे तुम्ही तावडेंना आणा, फडणवीसांना केंद्रामध्ये छान मंत्रिपद द्या. निर्मला सीतारामनपेक्षा अप्रतिम असे ते हे होती, किंवा गडकरींचं खातं त्यांना द्या, त्यात सुद्धा ते चमत्कार करून दाखवतील.
चमत्कार करतील, पण ते आता महाराष्ट्रामध्ये राजकीय चमत्कार घडवू शकणार नाहीत. आणि आगामी निवडणुकीत काय होईल याचं उत्तर जर आहे ती स्थिती अशी राहिली आणि मराठा, मुसलमान, धनगर, दलित, कुणबी, आदिवासी आणि गुजरात्यांच्या विषयी वैतागलेले, चिडलेले, संतापलेले, प्रक्षुब्ध झालेले आणि आपला घास हिरावून घेतात ही भावना असलेली मराठी माणसं ही जर एक दिलानी आणि एक मतानी मतदानाला गेली तर युतीचा पराभव अटळ आहे आणि दारुण असा तो पराभव असेल. त्यातून बाहेर ही दोन माणसं काढतील, विनोद तावडे आणि एकनाथ शिंदे. त्यांच्यावर भरोसा ठेवा. मोदी आणि शहांनी आता हे शपथविधी वगैरे झाला की याच्याकडे लक्ष द्यावं महाराष्ट्राकडे, आणि महाराष्ट्रामध्ये येऊ शकतात. अशा सगळ्या मावळलेल्या नाही, पण आता तरी स्थिती अशी आहे, काल होता होता काळ रात्र झाली. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. त्या मशाली उद्धव ठाकरेच्या नका पेटवू. मशाली पेटवायला जाल तिकडे, तिकडे नका पेटवू. इकडे महायुतीमध्ये आता केंद्रीय मंत्रिमंडळाची आज स्थापना होती. मी हा व्हिडिओ करतोय त्यावेळेला फायनल नावं आलेली नाहीत आणि येणारी नावं ऐन वेळेला बदलतात काही वेळेला, म्हणून मी केलं नाही. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नवं मंत्रिमंडळ आहे त्याच्यात महाराष्ट्राचे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल भाष्य करीन आणि मला असलेली इत्थंभूत माहिती तुम्हाला देईन. तुर्तास धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.